नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज अतिवृष्टी जी झालेली आहे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, मधून स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो, 2025ला अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीच्या याद्या सुद्धा येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी म्हणजे शेतकरी कार्ड ज्यांचे अप्रूव्हल होते त्यांना ऑटोमॅटिक त्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ निधी जमा झालेला आहे, म्हणजे अतिवृष्टीचा निधी जमा झालेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड अप्रूव्हल नव्हते, पेंडिंग होते, ज्यांच्या नावामध्ये मिस्टेक होती किंवा इतर अजून काही कारणे असतील, या कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नव्हते अशा शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध होत आहेत, झालेल्या आहेत. तर या यादीमधील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत KYC सुद्धा केलेली आहे. 2025च्या अतिवृष्टी नुकसान भरपाईची KYC करावी लागत होती. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी केलेली सुद्धा आहे. त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी या यादीमधील नाव आहे पण अद्यापर्यंत KYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, सर्वांनी तात्काळ आपली KYC करून घ्या. म्हणजे KYC केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये जे आपले नुकसान झालेले आहे याचे पैसे आपल्याला तात्काळ जमा होतील. आणि ज्यांचे अद्यापर्यंत नावं सुद्धा आलेली नाहीत त्यांचे अजून सुद्धा नाव येईल, याद्या येतील, नाव येईल. ज्यांचं नाव आलेलं आहे अशांनी तात्काळ आपली KYC करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो, KYC म्हणजे काय? म्हणजे आता त्यांनी कसं केलेलं असते, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये KYC केलेली असते, कुणी आधारला KYC केलेली असते, कुणी लाडक्या बहिणींची KYC केलेली असते, कुणी कशाची KYC मध्ये बरेच प्रकार आहेत. तर शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही बाबा KYC केलेली आहे, बँकेत केली, इकडं केली, तिकडं केली. तर ती KYC वेगळी आहे. ज्यांचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे अशी KYC वेगळी आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जायचं आहे, माहिसेवामध्ये जायचं आहे, किंवा आपला तलाठी ऑफिस आहे त्या तलाठी भाऊसाहेब यांच्याशी संपर्क साधायचा आहे. ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशांनी संपर्क साधायचा आहे. त्यांच्याकडे यादी आलेली आहे, ते यादी बघायची, नाव बघायचं आहे आपलं, आणि तात्काळ आपण आपल्या जवळच्या माहिसेवामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपली अतिवृष्टी नुकसान भरपाईची KYC करून घ्यायची आहे. KYC केल्यानंतर आपल्याला तात्काळ लगेच 4-5 दिवसात, 8 दिवसामध्ये आपल्या खात्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं आधार लिंक DBT आहे, DBT आधार लिंक असणाऱ्या आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. तर आपण समजा खातं एखादं दिलेलं असेल स्टेट बँकेचं, आपलं खातं DBT लिंक दुसऱ्याच बँकेला आहे, तर आपलं पैसे स्टेट बँकेमध्ये न जाता ज्या ठिकाणी आपलं आधार लिंक DBT असेल त्या ठिकाणी आपलं पैसे जात आहेत, तर आपण त्या ठिकाणी जाऊन चेक करायचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा हाही संभ्रम असतो, मी खातं दुसरं दिलं त्या खात्यावर पैसे आले नाही, मग काय करायचं? तर आपलं खातं ज्या ठिकाणी DBT लिंक असेल, आधार DBT लिंक असेल त्या ठिकाणी आपले पैसे जात आहेत. उदाहरणार्थ आपले 2000 रुपये PM किसान योजनेचे 2000 रुपये ज्या बँकेमध्ये येत आहेत त्याच बँकेमध्ये आपले दुष्काळ निधी सुद्धा जमा होत आहेत. आपण ती खातं जाऊन चेक करायचं आहे, बॅलन्स चेक करायचा आहे. आणि परत एकदा अजून सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करून सांगतो, ज्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या KYC केलेल्या नाहीत, ज्यांना पैसे जमा झालेले नाहीत, यादीमध्ये नाव आहे पण KYC केलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. उमरे तालुका पंढरपूर येथील पंचकृषीमधील सर्व गावातील, उमरे संलग्न असणाऱ्या सर्व गावामधील उमरं, करुळं, कानापुरी, इतर बरेच जवळलीवरे इतर गावा या उमरे पंचकृषीमध्ये जे संलग्न गावं आहेत या गावची KYC आपल्या ओमराजे फोटो उमरे पागे, महेश नरसाळे या ठिकाणी
उमरे पागेमध्ये KYC होत आहे, तरी उमरे पंचक्रोशी येथील सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी जायचं आहे आणि आपली पेंडिंग असलेली KYC तात्काळ कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला अनुदान म्हणजे नुकसान भरपाईचं अनुदान आपल्या खात्यावर जमा होईल. ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. सर्वांना समजली असेल अशी मी आशा करतो आणि थांबतो. धन्यवाद.